रक्षक अशा ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत। त्यानंतर सन्मान चिन्ह आपला सन्माननीय श्री किशोरजी ठाकरे यांच्या माध्यमातून आलेले आहेत। आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत। जयदेवजी कांबडी यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही केलेली आहे नेहमीप्रमाणे। तर चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरू करूया, पंचांना विनंती असेल। त्यानंतर सर्व जे चेंडू आपल्याला लागलेत त्याच्यातले NSK मास्टर शिलोत्तर यांच्या माध्यमातून नागले शिलोत्तर आणि खोलांडे मास्टर हे एकत्र जे मास्टरची टीम आहे त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत। बॉल त्यानंतर 50 मेडल जे आपल्याला सुनील डुकले यांच्या माध्यमातून आलेत ते म्हणजेच जयंत डुकले यांच्या स्मरणार्थ। त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी कमलाकरजी कांबडी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे। तर त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। तसेच दीपकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे। दरम्यान सामन्याला होते सुरुवात। हा बघा गोलंदाज अतुल ऑन साइडला हवेमध्ये खेळलाय चेंडूला, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय। मात्र किती धावा मिळतील तर धावा मिळतात त्या 6 षटकार। रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन। बघा थोडंसं आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त कॅच या ठिकाणी होऊ शकली असती, मात्र 2 शतरक्षक होते आणि 2 शतरक्षकांच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे पहिल्या चेंडूवरती वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं या ठिकाणी जबरदस्त फटका खेळला जातोय मडवीपाडा संघाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा अतुल ओपेस डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू, इथे मात्र घडलंय काय तर इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि अतुल सुरुंग याला विकेट मिळेल। सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला। चला फलंदाजाने जरा लवकर यायचंय मैदानाच्या आतमध्ये। तुम्ही मैदानामध्ये आल्याच्या नंतर खेळपट्टीवरती आल्याच्या नंतर तुम्ही वेळ घेऊ शकता, मात्र मैदानामध्ये येण्यासाठी थोडीशी घाई करा। बघा कशा पद्धतीने हा झेल टिपला गेलाय। नक्कीच नवनाथ यांच्या माध्यमातून एक तुम्हारी तो एक हमारी। पहिल्या चेंडूवरती परिस्थिती थोडीशी बिकट होती, कारण अतुल सुरुंग याच्यावरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता, 6 धावा घेतल्या गेल्या होत्या आणि नक्कीच त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा त्या परिस्थितीवरती मात कशी करता येईल या उक्तीप्रमाणे आपण जर पाहिलं तर अतुल सुरुंग याने नक्कीच एक चांगलं यश मिळवलंय आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच अक्षय। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, आकाश आणि पंकज। डाऊन द लेग इथे वाईट चेंडूची नोंद आली आहे। धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 7 वरती। 3 षटकांचा सामना, पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात। प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 50च्या वर जाण्याची शक्यता आहे, मात्र इथे तशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। इथे थोडासा हाईट या ठिकाणी बघायला मिळाला, उसळी घेणारा चेंडू होता। लेगबायच्या रूपाने धावफलक पुढे सरकणार आहे। 8 या धावसंख्येवरती 3 चेंडूची समाप्ती, 1 बाद 8 अशी धावसंख्या न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाची 3 चेंडू नंतर। करंट रन रेट 16 आहे, हे 16चं जे रन रेट आहे ते राखावं लागेल। संध्याकाळचं सत्र आहे, समोर एक स्ट्रॉंग संघ आहे, त्या स्ट्रॉंग संघाला एक तगडं उद्दिष्ट देण्याच्या उद्देशानं हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळतायत। ऑफिस डिलिव्हरी आहे, इथे हवेमध्ये चेंडू होता, काय घडतंय थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला बघायला मिळाला आकाश आणि पंकज यांच्या माध्यमातून। काय जबरदस्त ही गरमागरमी जे आपण पाहायला मिळते शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत बघायला मिळेल, कारण की इथनं जिंकणार आहे तो या दिसणाऱ्या 4 ट्रॉफींपैकी कुठल्या तरी एका ट्रॉफीला तो नक्कीच या ठिकाणी नामांकित केला जाणार आहे। सुपर 4चं तिकीट त्याचं पक्क होणार आहे। शॉर्ट पिच बॉल, इथे आपण पाहू शकता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। पंकज याने मात्र हा चेंडू वाया घालवलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये। चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आला होता, काय जबरदस्त स्विंग या ठिकाणी चेंडूवरती बघायला मिळाला, वेग होता आणि चेंडूला मुवमेंट सुद्धा होती। राईट मोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा अतुल सुरुंग, वाह क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू। षटकाची झाली समाप्ती। सुरुवातीच्या 1 चेंडूवरती 6 धावा होत्या,
उर्वरित 5 चेंडू होते फक्त 3 धावा आल्या म्हणजेच 1 बाद 9 अशी धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाची. दोन फलंदाज आपल्याला स्क्रीनवरती दाखवले जातात. धाव फलक आपण पाहतोय अतिशय सुसज्जपणे 9 धावा 1 गडी बाद 1 षटक पूर्ण 3 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिलं षटक पूर्ण झालंय. आकाश कानात आणि पंकज बघा पहिल्या चेंडूवरती जर आपण प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर 50च्या वरती होता. आता प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो 27चा दाखवला जातोय. पहिली इनिंग सुरू आहे. करंट रन रेट चालू या ठिकाणी आपण जर पाहिलं 9.00चा आहे आणि आकाशाचा आजचा रेकॉर्ड काही चांगला नाहीये. मात्र जसं म्हटलं जातं ना एका चांगल्या फलंदाजाला फॉर्म मध्ये येण्यासाठी एका इनिंगची फक्त गरज असते. ती इनिंग या मैदानामध्ये त्याला या सामन्यामध्ये खेळावं लागेल कारण की आकाश याच्याकडे ती क्षमता आहे आणि तो कुठल्याही गोलंदाजाला पूर्णपणे चोख उत्तर देऊ शकतो. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. निघालाय आणि माहिती आहे त्याला नक्कीच त्याचा आदर्श या खेळाडूने नक्कीच कुठे बघणाऱ्या खेळाडूंनी घ्यायला हवा कारण की एज लागला होता. पंचांना सुद्धा थोडीशी शंका होती मात्र आकाश निघाला आणि त्याला माहिती आहे की माझा क्वाड बँड विकेटच्या पद्धतीनं विकेट हा गेलेला आहे. रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली. थँक्यू डीजे. काय जबरदस्त इथे मात्र विकेट मिळाला. मात्र मी म्हणेन गोलंदाजाच्या प्रयत्नापेक्षा फलंदाजाने दिलेली दाद दिलेली साथ ही फार महत्वाची आहे आणि यामुळेच क्रिकेट इज अ जंटलमन्स गेम म्हणून ओळखलं जातं आणि तीच आदर्शपणा तो जंटलमन गेमचा एक फाट या ठिकाणी दर्शवला गेलाय. आकाश कानातेच्या माध्यमातून नव्यानं आलाय तो म्हणजेच विशाल इंगळे. एक जबरदस्त फलंदाज आहे. विशालला मात्र या ठिकाणी चांगलं काम करावं लागेल. शॉर्ट पिच बॉल फोर्स केला जातोय काव कॉर्नरच्या बाजूला शतरक्षक आहे आणि तिथे काम झालं फिनिश. विशाल इंगळे बाद. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला आज जबरदस्त हा झेल टिपलाय बघा जवळ जवळ सीमारेषे लगत आणि तो कांड्यावरती होता त्याच्या खाली जे होतं थोडा तरी एखादा फुटाचा अंतर झाला असता तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय की इथे षटकार मिळाला असता. मात्र विशाल इंगळे हा बाद झालाय आणि त्याच्या जागी नव्यानं आलाय फलंदाजीसाठी तो म्हणजेच अजय. फार कठीण परिस्थिती आहे मात्र परिस्थितीच्या अधीन जाण्यापेक्षा परिस्थितीवरती मात करावी लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाला. त्याच्या समोर अडथळा आहे तो म्हणजेच नवनाथ गहिला याचा ऑन हॅट्रिक. हवेमध्ये चेंडू आहे ऑन हॅट्रिक आहे. शतरक्षकाला स्वतः कर्णधार लांगून क्षेत्रामध्ये शतरक्षण करत असताना एकच धाव मिळेल. टाईट सिच्युएशन पूर्णपणे बांधून ठेवलंय होल्ड केलं या बारीला. गोलंदाजी करत असताना नवनाथ आणि त्याच्या अगोदर गोलंदाजी केला तो म्हणजेच अतुल सुरुंग यांच्या माध्यमातून. करंट रन रेट बघा फार कमी झालाय 6.67 करंट रन रेट या ठिकाणी बघायला मिळत आहे. राईट आर्म द विकेट. हवेमध्ये चेंडू वर गेलाय चेंडूच्या खाली आलाय गोलंदाज कॉटन बॉलच्या प्रयत्नात यश आलाय आणि फलंदाज बाद. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. जावा रे थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने नवनाथ याने हा चेंडू हाताळला होता
थोडासा बाउन्स दिला होता, शरीरापासून लांब ठेवला होता, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू वर गेला, थोडासा फिरतोय बॉल बघा आणि त्यामुळे आपण जर बघितलं कॉटन बोल्ट जोपर्यंत चेंडू खाली येईल तोपर्यंत गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली गेला आणि चेंडूला सुरक्षित कॅच केलं गेलं, फलंदाज बाद झाला. अजय आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मी म्हणे इथे पारीला सांभाळावं लागेल. ऑन साईडच्या दिशा ओहो, इथे अजून एक संधी होती आणि या ठिकाणी ज्या दिवशी तुमचे नशीब असतात ना, ज्या दिवशी नशीब तुमची साथ देते त्या दिवशी अशा घटना बघायला मिळतात. बघा काय जबरदस्त टाइट सिच्युएशन बघायला मिळते, काय जबरदस्त स्थिती बघायला मिळते, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त गोलंदाजी आणि सुंदर अशी अंडरस्टँडिंग या ठिकाणी दर्शवत असताना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ 11 धावा फक्त धावफलकावरती. दुसरं षटक चालू आहे, दुसरा षटक शेवटचा चेंडू बाकी आहे, मात्र 4 विकेट पडल्यात. एज लागलाय हवेमध्ये, चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने जाईल, एकच धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल, मात्र षटक समाप्त झालाय. पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला स्ट्राईक वरती यावे लागेल. अजय आहे, अजय मैदानामध्ये अजूनपर्यंत, आता मात्र पुन्हा तो स्ट्राईक वरती येताना दिसेल, मात्र त्याच्याकडे जास्त चेंडू नसतील. अगोदर 12 चेंडू खर्च केले, 12 धावा बनवल्यात, आता मात्र 6 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. मी म्हणेन किमान 10 धावा तरी घ्याव्या लागतील. जगदंब स्पोर्ट्स आदरणीय सन्मान्य जशवंत चव्हाण म्हणजेच मुनाभाई यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय या जयमल्लारच्या वतीनं, जयमल्लार स्पोर्ट्स खोलांडीच्या वतीनं. त्यानंतर NSK मास्टरचे कर्णधार आहेत मुन्नाभाई चव्हाण आणि त्या संघाच्या माध्यमातून आपल्याला चेंडू पुरवले गेलेले आहेत, त्याबद्दल NSK मास्टर यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. बघा टीव्ही स्क्रीनवरती लास्ट ओव्हरचा जो लेखाजोखा होता तो दाखवला गेला आणि जबरदस्त एक काम या ठिकाणी बघायला मिळत आहे. अजय स्ट्राईक वरती आहे आणि अजयाच्याकडे फक्त आणि फक्त आजच्या दिवसातले 6 चेंडू शिल्लक आहेत. अजयाला चांगलं काम करावं लागेल. मिलिंद आलाय बॉलिंग मार्कवर, ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, मिड ऑन क्षेत्रामध्ये डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. एकच धाव मिळेल, एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मात्र मी म्हणेन इथे झेल साठी उत्कृष्ट झेल किंवा मग जास्तीत जास्त झेलसाठी ज्यांनी ज्यांनी इथे आपले दावेदारी स्पष्ट केले ते मला वाटते 10 खेळाडू आहेत पेंढरीपाडा संघाचे. जबरदस्त त्यांनी काम केलंय. दरम्यान मिलिंद एक चेंडू मध्ये 1 धाव दिले. अजय इथे गणेश आता स्ट्राईक वरती आहे. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आरपार सीमा पार, हा अपेक्षेत आलेला षटकार. सकाळी उठल्यावर कोण षटका आल्यावर, सकाळी उठल्यावर कोण षटका आल्यावर, मग निघून ये लवकर, मग निघून ये लवकर. याच खेळीची गरज आहे, याच खेळीची गरज आहे. नमस्कार, मुनाबाईंना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. क्या बात आहे. ते आता मात्र आपण पाहू शकताय काय घडतंय. निर्धाव चेंडूची समाप्ती सुनील पागी यांच्या माध्यमातून सूचित केलं गेलं की आम्ही नेपाळला तरी सुद्धा मॅच बघतोय. क्या बात आहे. म्हणजे आपले YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा VTSC च्या माध्यमातून तसं DBL लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तिथपर्यंत या ठिकाणी पोहोचली जाते. दरम्यान पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट, टायमिंग झालेला नाही. ऑन साईडचा चेंडू चाललाय, 1 धाव नक्कीच पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड केलं आणि फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धाव पूर्ण झाला. धावफलक मात्र पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. जबरदस्त काम केलं जात आहे आणि ते धावसंख्या 21 धावा. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. मी म्हणेन 2 चेंडू मध्ये 12 धावा सुद्धा येऊ शकतात, 2 चेंडू मध्ये 8 धावा सुद्धा येऊ शकतात, 2 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा येऊ शकतात, 2 चेंडू मध्ये 0 धावसंख्या सुद्धा येऊ शकते. मात्र फलंदाजाची जी मानसिकता आहे ती फार महत्वाची आहे. हवेमध्ये चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चालले चेंडूच्या खाली आणि अजून एक झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय. अजून एक
ड्रायव्हर गोंधळी गाडीवर असं निघून ये लवकर ड्रायव्हर गोंधळी गाडीवर असं निघून ये लवकर ड्रायव्हर गोंधळी गाडीवर असं निघून ये लवकर ड्रायव्हर गोंधळी गाडीवर रोज सकाळी उठल्यावर थोडं आल्यावर रोज थँक्यू डीजे. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग लोक काय म्हणतील या प्रश्नाचं काहीच फरक पडत नाही, कारण आपल्याला सर्वश्रेष्ठ योद्धा असून सर्वश्रेष्ठ योद्धा श्री कृष्ण असून सुद्धा त्याने नक्कीच सारथ्याचं काम केलं. मात्र त्याला म्हटलं गेलं की रणाचा रणछोड दास. त्यामुळेच आपण पाहू शकतो की तुम्ही मैदानाच्या बाहेर उभे राहून सुद्धा आपल्या संघाला तारू शकता, या सूचना नक्कीच दिल्या जात असतील. दरम्यान आदरणीय सन्माननीय माजी सरपंच नागले विश्वासदादा गांजारी यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आपण पाहतोय. लांबून आम्ही ओळखू शकतो कारण की तुमची ओळखच तशी आहे. हा तर त्यांना सुद्धा विनंती, स्टेजवरती या. हवेमध्ये चेंडू, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तीन तिगाडा, काम बिगाडा, संपला इथे खेळ खेळाडूचा. कारण चेंडू मिळाला नसला तरी सुद्धा धावचीतच्या रूपानं फरक पडलाय, कारण की धावचीत झालाय फलंदाज. मात्र धावा किती अर्जित केल्यात या अगोदर, तर 2 धावा मला वाटते पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धाव संख्येवरती. बघा कशा पद्धतीने चेंडूला उचललं आणि रिटर्न केलं. मिलिंद तयार होता आणि त्या मिलिंदने चेंडूला 3 वेळा लावलं होतं यष्टनवरती. त्याला थोडस इथे आपण पाहतोय समाधान झालं असावं, कारण जशा पद्धतीनं धावसंख्या वाढत होती नंतर कंट्रोलमध्ये आणलं, नंतर शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर धावसंख्या वाढली. एकच खेळाडू होता गणेश, ज्याने की 9 धावा बनवल्या 5 चेंडूमध्ये. त्या व्यतिरिक्त अक्षय दुमाडा हा खेळाडू जो होता त्याने 2 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. त्यापेक्षा इफेक्टिव्ह फलंदाज कुठला आपल्याला बघायला मिळाला नाही. अतुल सुरुंग पहिल्या षटकामध्ये 9 धावा, नवनाथ गैला उत्कृष्ट शतक, 3 विकेट, 3 धावा आणि जबरदस्त कामगिरी, 1 षटक. मिलिंद दिंडा शेवटचं षटक त्याने टाकलं, 1 विकेट मिळवला, मात्र 11 धावा त्या षटकामध्ये गेल्यात. तर 23 अशी ही धावसंख्या आहे. त्यासाठी गडी बाद झालेत ते म्हणजेच 6 आणि आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. उद्याचे आपण पाहतोय उद्याचे कुठल्या मॅचेस असतील बघा. मॅच लॉट्स आहेत. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चिलोत्तर हा पहिला मॅच उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. आई माऊली नागले आणि मंगलमूर्ती नागले हा दुसरा मॅच उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. साईयादा स्पोर्ट्स नागले तरी टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा हा तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीचा. त्यानंतर पहिल्या फेरीचा चौथा मॅच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि जय अंबिका कर्नालपाडा ए असा हा चौथा मॅच असेल पहिल्या फेरीचा. तर पहिल्या फेरीचा 5वा मॅच जय आंबे डोंगरीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा म्हणजे स्थानिक संघ या ठिकाणी बघायला मिळतील. आणि एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी तसेच दुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा असे 12 संघ स्थानिक संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बऱ्याच दिवसानंतर आम्ही या ठिकाणी पाहतोय संदीप माळी. वेलकम संदीप, बऱ्याच दिवसानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आणि प्रभाकर दादा आपल्या सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जे या दिवशी आपल्याला सुद्धा बऱ्याच दिवसानंतर असे जे खेळाडू आहेत जुने जाणते ज्यांनी न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा या संघाला आपलं आयुष्य दिलं, या संघाला आपली सेवा दिली आहे, ते खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यातच आपण दरम्यान आपण पाहतोय आपल्याला जे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात जे काही खेळाडू आहेत. हा बघा संदीप, ज्याला आपण पाहतोय डाहुऱ्यातच उत्कृष्ट असा एक खेळाडू ज्याने भरपूर आयुष्य या क्रिकेटला व्यतीत केलंय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जो बघायला मिळतोय, ज्याने क्रिकेटमध्ये बहर आणला आणि एक वेळ आपण टिवरी संघामध्ये याला सुद्धा खेळताना पाहायला मिळालं, जो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय. तोच आज वयाची 40शी नक्कीच पार केली असेल, मात्र रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा दोन्ही अँगलनं दर्शवलं जात आहे. त्यानंतर मिड ऑफला एक खेळाडू आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये प्रभाकर दादा आहेत, ते सुद्धा भरपूर काम त्यांनी या क्रिकेटसाठी केलं आहे.
आणि हे ते काही जुने खेळाडू आहेत ज्यांनी न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाला नक्कीच आपली सेवा दिली आहे. दरम्यान जाऊया सामन्याला आपण करतोय सुरुवात आणि त्यानंतर टार्गेट कितीचं आहे तर 18 चेंडू आणि 24 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहू शकतोय. मात्र मी म्हणेन जो गोलंदाजीला आलाय तो सुद्धा साधा नाही आहे. त्याने या वर्षामध्ये मागील वर्षामध्ये चांगलं काम केलंय. मात्र 18 चेंडू 24 धावा या सोप्या नाही आहेत आणि ज्या सोप्या नसतील धावा त्या नक्कीच कशा पद्धतीने सर केल्या जातील या पहिल्या षटकाच्या कॉमेंट्रीसाठी आम्ही आमंत्रित करतोय प्रदीप लोखंडे यांना. संजय दिंडा खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, मागे सरलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र फेकी थोडीशी खराब झाली आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या. पहिल्या बॉल वरती 2 धावा. बघा प्रति षटकामागे 8 धावा पूर्ण करायच्या. 24 धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्ण करणं थोडंसं कठीण आहे. मात्र सिंगल डबलने जर प्रवास केला तर सोपं होऊ शकतं. मात्र इथे ज्या प्रकारे थोडासा रिस्क घेतला होता दुसऱ्या धावेचा मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. आपण बघितलं की क्षेत्ररक्षकाने ज्या प्रकारे चेंडू तिकडे पकडला आणि थ्रो केला. थ्रो थोडासा वाईट झाला मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. बघा संजय दिंडा आणि अतुल सुरुंग पुन्हा एकदा सलामीसाठी आलेले आहेत. जयदीप कोठारी आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली हा फटका त्याने खेळून काढलाय आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये संजय धिंडा याचा खेळ राहिलेला आहे तो घरातूनच इरादे स्पष्ट करून आलाय की आजच्या दिवसामध्ये आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. एका ट्रॉफीवरती आपल्याला नाव कोरायचं आहे आणि इरादे स्पष्ट आहेत. बघा पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने उचली जास्त घेतली. बॅटचा एज घेतला आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धाबींची आवश्यकता आहे. बघा ज्या प्रकारे सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली खूप चांगली बॉलिंग अतुल सुरुंग याची राहिली. नवनाथ याने देखील चांगली कामगिरी केली. त्यानंतर मिलिंद धिंडा याने देखील खूप चांगली कामगिरी केली. आता बॅटिंग करत असताना संजय याने सुरुवात केलेली आहे. चांगली फटकेबाजीला त्याने सुरुवात केली आणि पाहतोय की 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शफल होऊन हा चेंडू देखील खेळून काढलाय. चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा. 2 धावा या धावफलकावरती लागतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे दुहेरी अंकामध्ये. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पहिल्या षटकात दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे अतुल आणि संजय याचा दिसतोय. आपण बघतो या सीझनला सुरुवात झाली जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघ थोडासा अप डाऊन हा त्याचा परफॉर्मन्स राहत होता. मात्र या मॅच मध्ये तो अप डाऊन त्यांनी पूर्णतः भरून काढलेला आहे आणि चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. इथे बॅकफुट चेंडूला खेळून काढलाय. हाफ चान्स तिथे कन्वर्ट झाला होता. अक्षय धुमाळ तिकडे वेगाने चेंडूवरती झेपावलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो चुकीच्या एंडला झाला आणि पुन्हा एकदा 2 धावा या पळून पूर्ण केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मॅच जिंकण्यासाठी 11 धावींची आवश्यकता असणार आहे. 13 चेंडू 11 धावा हे समीकरण. बघा टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना खूप कमी धावा मी तर म्हणे धावफलकावरती लागल्या. 23 धावा. संध्याकाळ सत्र आहे मात्र या 23 धावा माफक ठरणार नाहीये त्या मैदानावरती. आणि तुमच्या समोर जो संघ आहे तो देखील तगडा संघ आहे जो मागच्या सीझन मध्ये नंबर 2 वरती राहिला होता. अतुल पुन्हा एकदा बॅकफुट जोर जाऊन चेंडूला पंच केलाय. क्षेत्ररक्षकाची कमाल तिकडे झालेली आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. बघा 2 धावा इथे आलेल्या आहेत. पहिलं षटक जे आपण बघितलं ना तर पूर्णपणे प्रेशर टाकलेला आहे. टॉप गिअर मध्ये फलंदाजी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 9. मात्र या 9 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहणार आहे. कारण या 9 धावा चेस करणं देखील कठीण होऊ शकतं कारण बॉलिंग लाईनअप अजूनही स्ट्रॉंग आहे न्यू स्टार मुडीपाडा संघाकडे. नक्कीच कंपॅरिझन जर पाहिलं तर 9 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये त्या म्हणजेच न्यू स्टार स्पोर्ट्स माडवीपाडा संघाच्या. इथे 15 धावा झाल्यात. मात्र मी म्हणेन रात गई बात गई जे झालं ते गेलं. आता मात्र अजित आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना चांगलं काम करावं लागेल. जसं म्हटलं नाही की वक्त नूर को बेनूर बना देता है और वक्त फकीर को भी हुजूर बना देता है. वक्त की कदर करे बंदे.
इथे मात्र अहो हो हो काय घडतंय काय घडतंय, त्या सिंगल डबल वरती विश्वास ठेवलाय. बघा काल नागले संघाने जे केलं तेच केलं जात आहे. मात्र इथे शतरक्षण भरपूर स्वैर लावलाय, कारण धावसंख्या कमी आहे. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर अजित हा जो गोलंदाज आहे त्याच्या या चेंडूवरती बघा आपण पाहतोय की 2 धावा घेतल्या गेल्यात, 17 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 1 षटक आणि 1 चेंडू टाकून झाला, म्हणजे 7 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. तर एक चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. 11 चेंडू 7 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू चेंडूच्या खाली अक्षय आणि या ठिकाणी गडी मिळालाय का? यस, गडी मिळालाय. तिकडे गडी मिळालाय. विकेट डाऊन झालाय. या ठिकाणी पेंढरीपाडा संघाचा फलंदाज बाद. मिलिंद आलाय ना बॅनं. मात्र बघा कशा पद्धतीने झेल टिपलाय आणि अक्षय याने हा कॅच पकडलाय की मॅच पकडलाय. येणारे काही चेंडू आणि येणाऱ्या 7 धावा आपल्याला दर्शवणार आहेत. मात्र 10 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मी म्हणेन विकेट हा एकच पर्याय उरलाय, तो म्हणजेच मडवीपाडा संघाच्या अकाउंट मध्ये जो विकेट जर मिळवल्या तरच चांगलं काम ते करू शकतील. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे विकेट मिळालाय, आल्या आल्या लगेच माघारी धाडलाय आणि इथे मात्र विकेट मिळाल्याच्या नंतर इथं थोडासा मॅच टर्न झालेला आहे. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. थँक्यू डीजे. जसं म्हटलं गेलं की वक्त नूर को बेनूर बना देता है और वक्त फकीर को हुजूर बना देता है. यहाँ पे वक्त बदल गया है और वक्त की कदर करे बंदे, वक्त कोयले को भी कोई नूर बना देता है. नक्कीच वेळेला महत्व द्या, कारण वेळ या ठिकाणी नक्कीच ढळत चाललेली आहे. फार कमी वेळ आपल्याकडे उरला आहे. मात्र त्या वेळेमध्ये 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असणार आहे. बॅक टू बॅक 2 गडी मिळवले आहेत. हॅट्रिक वरती आलाय अजित आणि अजित हा मॅजिशियन गोलंदाज आहे. आपण पाहिलंय की त्याने चांगल्या धावा डिफेंड केलेल्या आहेत. इथे सुद्धा हा मॅच ऑन झालाय आणि शेवटचा मॅच जसा व्हायला हवा तसाच मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या विजय पाटील चषकामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त काम केलं जात आहे. ऑन हॅट्रिक अजित, त्याच्या समोर आहे धीरज. हो, बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, प्रेशर वाढू लागलाय. 9 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. बघा यस, 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आणि जबरदस्त काम या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतंय. पुन्हा एकदा अजित, राईट अमोर द विकेटचा मारा धीरज यांच्या समोर. ओहो, व्हाट अ बॉल. अजून एक सुरेख चेंडू. अजित याने सामना बदललाय. अजित याने परिस्थिती बदललाय. अजित याने परिस्थितीमध्ये असताना, वाईट परिस्थिती असताना त्या परिस्थितीतून मात केलाय आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केलाय. व्हाट अ बॉल बाय अजित इंगळे. शेवटचा चेंडू त्याच्या या षटकाचा. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली प्रभाकर आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. हा फक्त झेल नव्हता, तर इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय. तर एक धाव वाचली असती, एक गडी मिळाला असता, एक धाव समोरच्या संघावरती प्रेशराईज करण्यासाठी काबूल इथे काफी ठरली असती आणि इथे त्यांची काबिलियत आपल्याला बघायला मिळाली असती. आता 6 चेंडू 6 धावांची गरज. सुरुवातीच्या 3 चेंडूसाठी पुन्हा एकदा आपण जाऊया, ते म्हणजेच प्रदीप यांच्याकडे. बघा काय षटक राहिलंय. पहिला बॉल पुलचा फटका खेळला, तिकडे अक्षयाने खूप चांगला झेल पकडला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मिलिंद धिंडा याची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर धीरज आला. धीरज पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडू आला. त्यानंतर पुन्हा एकदा धीरज खेळण्यासाठी सज्ज होता. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आला. त्यानंतर पुन्हा एकदा धीरज खेळण्यासाठी सज्ज झाला आणि हाफ चान्स फुल चान्स होता. प्रभाकर होते तिकडे आणि त्यांच्याकडनं हा झेल सुटला गेला आणि जीवनदान मिळालं. आता 6 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. आपण न्यू स्टार मोडीपाडा संघ पाहतोय, डिफेंडिंग चॅम्पियन आहे. मागच्या वर्षी या मैदानावरती चॅम्पियन ठरला होता.
त्यांना माहिती आहे या मैदानावरती कसा खेळ करायचा आहे. आणि मी अगोदरच म्हटलं होतं की ज्या 9 धावा आहेत त्या 9 धावा करणं थोडंसं कठीण होऊ शकतं, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय बॉलिंग खूप चांगली आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं न्यू स्टार मुडीपाडा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आलेला आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय किरकिरे, बघा त्याच्याकडे आणखीन एक ऑप्शन आहे आणि ते अजय किरकिरे याला घेऊन आलेत. 6 चेंडू 6 धावा मॅच जिंकण्याकरता. पहिला बॉल हा निर्धाव आलेला आहे. बघा आता दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचे जे हृदयाचे ठोके असतील ना ते जोरदार वाढू लागले असतील, कारण बघा मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. 5 बॉल 6 धावा. बघा धीरज हा एक चांगला खेळाडू आहे, त्याच्यासाठी एक चांगली चेंडू देखील टाकले जात आहेत. थोडासा प्रेशर मध्ये जाणवतोय धीरज, प्रेशर त्याला जुगारून लावावा लागेल. 5 बॉल आणि 6 धावा. इथे बघा ऑन साईडला इथे फटका केला गेला. शतरक्षक आहे, खूप चांगले शतरक्षण झालंय, सुंदर. बघा हा चेंडू जर निसटला असता कदाचित 2 धावा मिळाल्या असत्या, मात्र एक सिंगल धाव मिळाले. आणि या जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघासाठी महत्वाची बाब, अतुल सुरुंग हा स्ट्राईक वरती आलेला आहे. त्याने 3 बॉल मध्ये 6 धावा बनवल्यात. 4 बॉल मध्ये आता 5 धावा इकडे बनवायच्या आहेत. स्ट्राईक आपण पाहतोय सातत्याने जे आपण पाहतोय शतरक्षण हे बदललं जात आहे. पंचाने देखील जागा बदलावी लागलेल्या. बघा कॉम्बिनेशन बदललंय. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता. या बॉल वरती मोठा फटका येईल का? अक्षय आहे तिकडे, अक्षयाने केलंय कमाल. वॉट कॅच, कॅच नाही तर मॅच पकडलाय. वॉट कॅच, सुपर्ब. नेत्रदीपक हा झेल त्याने पकडलाय. एक क्षण असं वाटलं होती का हा मॅच फिनिश होतोय, मात्र अक्षयाची कमाल आणि आता ते संघ करतोय धमाल. वॉट अ कॅच, कम ऑन डीजे. काय जबरदस्त कॅच. बघा बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे. सुपर्ब सुपर्ब, क्या बात है, क्या बात है. थोडासा जरी एक अर्धा फुटाचा जरी फरक पडला असता तर इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतात, नक्कीच तिकडे आपले प्रेक्षक आहेत त्याने सुद्धा दर्शवलं असतं. मात्र जबरदस्त काम केलंय, काय जबरदस्त काम केलंय. आणि बघा बाउंड्री भरपूर खाली आहे तिकडे, थोडंसं आपल्याला वाटतंय मात्र बाउंड्री त्या बांधाच्या त्या साईडला जातोय. तर गणपत हांडवा सुद्धा मला वाटतं आहेत. गणपत आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर सुभाष लोखंडे सुद्धा आहेत, तर खूप खूप स्वागत आपलं या आयोजनामध्ये. काय जबरदस्त, काय जबरदस्त जबरदस्त कॅच घेतलाय. बघा रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा बघावं अशा पद्धतीनं. नशीब वर चेंडू फेकला आणि त्या कालच्या दिवसामध्ये खाली चेंडू फेकला होता, त्याच्यामध्ये बदल झाला होता. चला घाई करा जरा, विनंती असेल. 3 चेंडू 5 धावा. गोलंदाज अजय किरकिरे. अजय याने दाखवलंय कि जो पानी से नहाता है वो सिर्फ लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. इथे मात्र इतिहास बदलायची संधी त्याला मिळाली आहे. मात्र समोर आहे नवनाथ. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय. खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन आणि हा झेल सुटलाय. हा कॅच होता की मॅच होता? काय सोडलंय? येणाऱ्या 3 धावा समजावतील आपल्याला की काय केलंय. जबरदस्त शॉट, मात्र सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये आणि शतरक्षकाने दिलेला आशीर्वाद. खेलते रहो, खेलते रहो. काय जबरदस्त मॅच झालाय. 2 चेंडू 3 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित श्री विजय शेठ पाटील चषकामध्ये या आजच्या दिवसाचा अंतिम मॅच या मैदानामध्ये सुरू आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. अजय टू नवनाथ. वॉट अ बॉल. 1 चेंडू 3 धावांची गरज. एक तुम्हारी तू एक हमारी, एक तुम्हारी तो एक हमारी. जसं म्हटलं जातं की प्रश्न विचारला जातोय. गोलंदाजाने ठरवलंय की जर शतरक्षक कॅच घेत नसतील तर मी मात्र इथे निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेन. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी स्कोर चेस. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. बघा प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी आपले डोळे या मॅच कडे लावून बसलेत. प्रेक्षकांची सुद्धा गणती वाढली असेल लाईव्हच्या माध्यमातून.
कारण की एकच मॅच या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून सुरू आहे. डिव्हिन लाईव्हच्या माध्यमातून तो कव्हर केला जातोय. 600 पेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी बघतात. एक चेंडू 3 धावा ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काय घडलंय? एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा पूर्ण झाल्यात या ठिकाणी. पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. हा बघा जल्लोष, हा बघा आक्रांत, हा बघा जल्लोष या ठिकाणी पुन्हा एकदा आणि हा बघा उत्साह. काय जबरदस्त मॅच झालाय आणि या मैदानावरती नेहमी आपल्याला अशा मॅचेस बघायला मिळतात. त्याच्यातलाच हा या ठिकाणी एक उत्साह. काय जबरदस्त मॅच झालाय, काय जबरदस्त मॅच झालाय. अर्थातच नवनीत गैलाने खेळपट्टीला केलंय नमन, कारण की इथे त्याला मिळालाय नक्कीच नशिबाची साथ. आणि इथे जसं म्हटलं जातं की जो शतरक्षक जो होता त्याने 2 झेल सोडले आणि दोन्ही झेल त्या शतरक्षकाने मॅचच्या स्वरूपात सोडलेले आहेत. आणि बघा इथे सुद्धा संधी होती अजयाला, चुकीच्या पद्धतीनं शतरक्षण या ठिकाणी केलं. यष्ट्यांच्या मागे येणं गरजेचं होतं, मात्र इथे काय घडतंय परिस्थिती दाखवते की नक्कीच परिस्थितीनं दर्शवलं गेलंय की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडायचा नसतो, शेवटच्या धावेपर्यंत मॅच सोडायचा नसतो आणि ते दर्शवून दिलाय. सुपर मॅच.